ओ हाय. हॅलो. तुलाच भेटायला आलोय. रिअली? फर्स्ट ऑफ ऑल हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस, तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप ही दिवाळी खूप छान जाईल आणि आपण दोघे जण भरपूर काम करू या वर्षात आणि आपल्या दोघांची खूप प्रगती होईल. बाहेर निघालीस का कुठे? हो, मी जस्ट थोडं शॉपिंगला निघाले होते. ओके. काही नाही, जस्ट मिठाई द्यायची होती, घे. अरे मग वर आहे ना, सगळ्यांचीच भेट होईल. हा नाही नको, तूही बाहेर निघालीस. इट्स ओके. माझ्यातर्फे सगळ्यांना दे आणि विश पण कर. नक्की सांगेल. थँक्यू सो मच. येस. ओके. हॅलो सर, राजन सुकटणकर फ्रॉम सुकटणकर फूड्स. येस. ओळखला आम्ही तुम्हाला. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी. परवाच तुमची आम्ही मुलाखत पाहिली आहे. कलाकारांची दिवाळी. उद्योजकांची. हा हा तेच ते. मस्त होती. हा काय आहे, प्रत्येक दिवाळीला ना तुमच्याच दुकानातून आमच्या घरी मिठाई येते. खूप छान असते, आम्हाला आवडते, एकदम ऑथेंटिक. नाही म्हणजे आम्ही तुमच्याच इकडून आणतो मिठाई. छान असते. हा हो हो, आम्हालाही खूप आवडते, पण जरा महाग आहे. नाही म्हणजे चांगली असते, विशेष म्हणजे फ्रेश असते. आमच्या सोसायटीत तुम्ही कार्यक्रमासाठी का नाही येत? हे म्हणजे छान छान स्पर्धा अरेंज करतो आम्ही. ओके, येईन. काय साहेब, तुमचं आमच्या सोसायटीत येणं जाणं असताना खूप छान वाटतंय. त्या निमित्ताने आमच्या सोसायटीत थोरा मोठ्यांचे पाय लागत आहेत. 2 मिनिटं, मी माझ्या बायकोला बोलवतो. काय, तिला जरा तुम्हाला भेटून खूप आनंद होईल. हा तोरणे, एक मिनिट साहेब, जरा गडबडीत आहेत. नेक्स्ट टाइम. हो ना साहेब? हो. बरं सर, मला जरा तुमचा नंबर देता का? तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. काय, माझी एक भाची आहे ना, तिला तुमच्यासारखाच व्यवसाय करायचा आहे. जरा नंबर द्या ना. तोरणे, मी देते तुम्हाला त्यांचा नंबर. ओके? मी थोडा घाईत आहे, सॉरी. भैरवी चल ना, मी तुला मार्केटला ड्रॉप करतो. हो हो, चालेल ना. चला. या प्लीज. सुकटणकरांसारखा एवढा मोठा माणूस माझगावकरांच्या घरी सारखा येतो का? नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय रे दादा, काय झालं? अरे का असा फेऱ्या मारतोयस? कोण येणार आहे? कोणाची वाट बघतोयस? नाही, कोण नाही काय ते मुलं नाही आली काय अजून? अरे मुलं विसर तू आता. ती तिकडे खाली कल्ला करतायत. मगाशी मी आले ना बाजारातून, तेव्हा त्यांचा इतका गोंधळ चालला होता खाली. जाऊ दे, मुलंच ती. मुलं नाही करणार तर कोण करणार? भैरवी कुठे गेली पण? बाजारात तिच्या आईकडे गेली. काय? अरे मला सांगायचं ना, तिच्या आईला फराळ पाठवायचा होता ना आपल्याला. मी तिच्या बरोबर दिला नसता का दादा? किंवा मग मी गेले असते ना तिच्या बरोबर. या घरात ना सांगून जायची पद्धत नाहीये बरं का दादा. आली पद्धत आली. भैरवी आली. काय ग भैरवी? हा? अगं मला सांगून जायचं ना, मी नसते का आले? हो, ते आमचं ठरलं होतं ना. काय ठरलं होतं? काय ठरलं होतं ग? हा म्हणजे नाही, मी काय सांगितलं. अगं मी आले असते ना तुझ्या बरोबर. हो, ते सरप्राईज देणार सांगितलं का? आता परत जावं लागेल मला. नाही तर काय, सांगून जात आहेत नाही काय? शिस्तच नाही हल्लीच्या मुलांना.
नीलू तू हिला मस्तपैकी चहा करून आणून दे. हो हो हा. अरे आज थर्मास मध्ये करून भरूनच ठेवलंय मी आणते एक अरे दोन वा मिनिटात. बाबा हे बघा काय सुंदर साडी मिळाली मला. होय ना. छान कलर आहे ना. अरे वा. भैरवी घे चहा घे ये ग हो ये चहा घे नीली माझी प्लीज पाणी दे ना. मला पण पाणी आणि मला धणे दे जरा. अरे काय चाललंय काय तुमचं काय झालंय काय आहे सगळं. आम्ही ऍक्च्युली किल्ला बनवतोय. आजोबा तुम्ही उद्या सकाळी या किल्ला बघायला एकदम मस्त झालाय. बरं बरं पाणी घ्या पाणी. थँक्यू. सो आम्हाला त्यावर धणे टाकायचे 2-3 दिवसात उगवतील. ऍक्च्युली पाऊस पडत होता ना तर आम्हाला वाटलं आम्ही करूच नाही शकणार बट फायनली आम्ही किल्ला केला. अरे वा. मग ते किल्ल्यावरची चित्र आणलीत का. काय आणली ना. वाटलं तुम्हाला हरकत नाही मी आणून देतो ती चित्र. नका आणू आजोबा. म्हणजे काय ना किल्ल्यावर ते चित्र लावायला जागाच नाही. कुठे ती चित्र टांगत बसणार. कशी टांगणार. अरे वेड्या ती चित्र नसतात. मावळ्यांच्या ज्या मूर्त्या असतात ना त्यांना चित्र म्हणतात कळलं. तू कशाला रे डोकं वापरतो उगाच. डोकं तर नाहीये तुला. चल धणे बिणे घे जा पटकन चल आपल्याला जायचंय. तुम्ही जा मी धणे घेऊन येते. ऐक ना आत्याजी मला धणे कोथिंबीर सगळं बरं, द्यायचं. काय चिखलाने मला द्या. बरबटलायचं अरे पुढच्या वेळेला द्या. पाय धुवून यायचं हो, खरं. हो, चालेल. ए, साडी गुलमोहर किल्ल्यावर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डॅन, छान किल्ला आहे फारच छान किल्ला. खूप सुंदर. ईशा नीरा हा किल्ला तुम्ही बनवलात. नाही आजोबा हा किल्ला आम्ही सगळ्यांनी मिळून केला. हो 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 वा वा फारच छान बनवलाय. एक मिनिट ह्या आपल्या गुलमोहर किल्ल्यावर स्वराज्याचा झेंडा कुठे लावलाय तुम्ही. हा काळजी करू नका मी झेंडा आणलेला आहे. आणि मुलांनो किल्ल्याच्या शेजारी पणती सुद्धा लावायची बरं का मुलांनो. आपलं स्वराज्य अखंड तेवत राहो यासाठी लावायची असते ती पणती. अगदी बरोबर बरोबर. पण आत्याजी आपण दिवाळीत किल्लाच का करायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून. आपण नाही का वसू बारसेला गाय गोऱ्याची पूजा केली. वसू बारसेला आपण आई मुलाच्या नात्याची आठवण करतो आणि गाय वासराची पूजा करून निसर्ग जपायचं वचन देतो. आणि त्यानंतर येते धनत्रयोदशी. धनत्रयोदशी हा दिवस असतो धन्वंतरीची आठवण काढण्याचा आणि त्यांना वंदन करण्याचा. धन्वंतरी म्हणजे डॉक्टर हो ना. बरोबर देवांचे डॉक्टर. आणि म्हणूनच आपण त्यांची पूजा केली पाहिजे. पण धन म्हणजे पैसे ना. पण बाळांनो चांगलं आरोग्य हे सगळ्यात मोठं धन असतं. वा तोरणे आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही बरोबर बोललात. आणि मग नरक चतुर्दशीला आपण श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्याच्या पराक्रमाची आठवण काढली आणि म्हणालो नरकासुराच्या डोक्यावर आणि मग त्यानंतर लक्ष्मीपूजन. पण लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसा नाही बरं का मुलांनो.
तर आयु, आरोग्य, धन, धान्य, पशु सगळंच आलं त्यात. पूर्वीच्या काळी लोकांकडे जनावरं असायची कारण ते शेती करत होते. आजही शेतकऱ्यांकडे जनावरं असतात. आपण आपल्या दृष्टीने म्हणूया वाहनाची समृद्धी. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्या अर्थानं चांगलं जीवन आपल्याला जगता यावं म्हणून आपण पूजा आणि प्रार्थना करतो. आणि मग मुलांनो, त्यानंतर येतो दिवाळी पाडवा, अर्थात बलिप्रतिपदा. हा म्हणजे भगवान विष्णूनी वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात पाठवला आणि त्याचं औदार्य पाहून त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली आणि त्या दिवशी पृथ्वीवर त्याचं पूजन होईल असा आशीर्वाद दिला तो दिवस. पण म्हणजे पुन्हा भगवान विष्णूचा पराक्रम. आणि मग भाऊबीज आणि मग बहीण तीज, आजोबा ती पण असते ना? हो, ती उत्तरेकडे जास्त साजरी करतात. पण म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मुलांनो, या 4-5 दिवसात आपण निसर्गाची, नात्यांची, पराक्रमाची, साहसाची, धैर्याची, शौर्याची सगळ्याची आठवण काढली. या सगळ्याला आपण धन्यवाद दिले आणि आपल्याला उत्तम आयुष्य मिळावं, चांगलं जीवन जगता यावं म्हणून पूजा केली, प्रार्थना केली, नाही का? खरंय. आणि मग हे सगळं असलेलं आपलं आणखीन एक दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1666 साली जेव्हा महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि मग राजगडावर परतले, तेव्हा संपूर्ण राजगडावर दिव्यांची आरास केली होती. त्याची आठवण म्हणून आपण दिवाळीत किल्ला करतो. म्हणून बाळांनो, आपले महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचं शौर्य आपण कधीही विसरायचं नाही. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर. वा, वा. बरं दादा, आम्ही देवळात जायची तयारी करू. हा. चल बरं. हो. आजोबा हा, आम्हाला फटाके आहेत, फटाके. फटाके देतो. अरे येतो ना. पटापट दर्शन घेऊन. आता मंदिरात गर्दी नसावी म्हणजे दर्शन पटापट होईल आपलं, नाही तर. शुभ दीपावली. हे बघ, आज मी तुझ्यासाठी एकदम साधे कपडे घालून आलोय. आता वाटतं ना तुझ्या भावासारखा एकदम साधा माणूस आहे ना? चल ओवाळ मला. अगं, मी तुझा नवरा आहे, जिवंत आहे अजून. आणि आजच्या दिवशी जर तुम्हाला ओवाळलं नाहीस तर पाप लागेल तुला. आणि असं लग्न झालेल्या बाईने इतके दिवस माहेरी राहायचं असतं का? आ? नाही ना? बरं, ते जाऊ दे, ते आपण नंतर बघू. चल मला ओवाळ. चल बरं जाऊया. आजच्या दिवशी दादा नाही, आजच्या दिवशी तू मला हाक मारायची. बोल. अहो. हा, बोल ना. अहो. पक्क्या 4 चौघांमध्ये तमाशा नकोय. हा, ए, जास्त शहाणपणा करायचा नाही, कळलं? हा, उकाट्याने मला ओवाळायचा तू. हा, बाजूला हो. ए हे बघ्या. ए, आवाज नाही पाहिजे. हे आहे ना माझ्या हातात, हे लागतं बरं का. आज पाडवा आहे, आमच्या दोघांचा सण आहे आज. हा, हा, ठीक आहे, ठीक आहे. परवा भाऊबीज, तुमच्या दोघांचा सण. हा, तू पण नको. बरं असं. चल मागे हो. चाल चाल. आजोबा अहो, त्याच्याकडे चाकू आहे, तो आता काय कुय, तो काही करू शकतो. आपण काय करायचं आता? अरे काय होत नाही, त्याच्याकडे चाकू असू दे ना, आपल्याकडे हे आहे. म्हणजे हे बघ. बघ काय काय काय? एक काम कर,
हे ठेवून घे. ओ आणि मी सांगितलं ना की चालेल चालेल आम्ही जातो. चल 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 चल. चल ओवाळ मला दर्गा पेटू दे. चल ये लवकर ये. चल हा पेटू. चल ओवाळ मला. बघितलं, याला म्हणतात गनिमी काव्याने युद्ध जिंकणे. बोला हर हर महादेव. आज खूप ट्रॅफिक आहे ना रस्त्यावर. दिवाळीचे दिवस आहेत ना. हो तेच. तू नाही गेलीस मुलांबरोबर आई बाबांकडे? नाही नाही गेले. का? का ते मुलं खाली खेळत होती ना, निलिमात्या त्यांना परस्पर घेऊन गेल्या आई बाबांकडे. तरी बाबा म्हणत होते की तुम्ही या सगळेजण जेवायला, पण म्हटलं नको. का? नाही म्हणजे परस्पर गेली मुलं, मग प्लॅन नव्हता तसा, म्हटलं राहू दे. अनिश येणार होता म्हणून गेली नाहीस ना? आज सणाचा दिवस, आज तुमचा दिवाळ सण, पहिला पाडवा, आणि आज सुद्धा अनिश आला नाही ना. एकंदरीत बरंच झालं. सणासुदीला काहीतरी बोलला असता आणि मग काहीतरी भांडण उकळून काढलं असतं. पण कुठे गेला असेल बाबा अनिश? कसा असेल? म्हणजे मी त्याच्या कोणी मित्रांनाही नाही ओळखत इथे. तो म्हणाला होता इथे फारसे मित्रही नाही आहेत त्याचे, जे आहेत ते UK US ला गेलेत. कुठे असतो मग तो दिवस दिवस बाबा? मला भीती वाटतेय परत कशात तरी अडकला तर. आणि परत तू त्याला सोडवण्यासाठी धडपड करणार, आणि इतकंही करून तुझ्या धडपडीची त्याला काही किंमत नसणार. माझा मुलगा आहे, काय बोलणार मी. पण एवढं मात्र नक्की की त्याला आपली किंमत नसते ना, त्याच्या वागण्याचा एवढा त्रास करून घ्यायचा नसतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याचं मत बदलणार नसतं. आपले कष्ट उगाच वाया जातात. नको वाट बघू त्याची. तुला जायचं नाही बाबांकडे, तुझा. मी थांबतो इथं. दिवाळीच्या दिवसात हे घर बंद नको म्हणून बस. नाही बाबा, मी थांबते इथेच. हो, आणि निलिमात्यांसाठी आणलेली साडी मी कपाटात ठेवली आहे बरं का. उद्या त्यांना किती आनंद होईल ना.
इतक्या वर्षांनंतर भाऊबीजेला ओवाळणी मिळणार आहे त्यांना, हो ना? हो. वेणूची इच्छा बघ वेणू, मी तुझी इच्छा पूर्ण केलेली आहे. आज 35 वर्षानंतर माझी सक्की बहीण माझ्या घरात आहे. ती मला ओवाळणार. यंदाची भाऊबीज कायमची माझ्या लक्षात राहील.